नमस्कार मंडळी, भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? हो. मग चला माझ्यासोबत. कुठे? भूतांच्या जगात. पण भूतांच्या जगात प्रवेश केल्यावर भयकथांचा थरार अनुभवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या आजच्या मराठी भयकथेचे नाव आहे आदेश, अनुभव दैवी शक्तींचा. या कथेचे लेखक योगेश शिंदे. सदरील कथा ही आपल्या चॅनेलचे सबस्क्रायबर योगेश शिंदे यांनी पाठवली असून हा अनुभव त्यांच्या आजींना आलेला आहे. आपल्या चॅनेलवरील चकवा ही कथा ऐकल्यानंतर परमेश्वर अस्तित्वाची स्वतःला आलेली प्रचिती सगळ्यांना कळावी या इच्छेने आजीने हा सत्य अनुभव कथन केला आहे. सदरील कथा 1970च्या दशकातील आहे. भिक्षामध्येही. वस्तीवर आरोळी ऐकू आली तशी गुंफाबाई हातात सूप व भिक्षेचं सामान घेऊन दारात येऊन उभी राहिली. पहाटेचीच वेळ. नुकतंच झुंजूमुंजू झालं होतं. ज्ञानबा म्हणजे गुंफाबाईचा नवरा सकाळीच बैलजोडी घेऊन रानात गेला होता. गुंफाची 2 तान्ही जुळी लेकरं पाळण्यात खेळत होती आणि मोठा लेक शांताराम चुलीजवळ बसून चहा मिळण्याची वाट पाहत होता. गुंफा त्याला चहा ओतून देणार तोच. भिक्षामध्येही ही आरोळी तिच्या कानावर आली. तसं लगबगीने हातातलं काम टाकत तिने सूप काढलं. त्यावर पसाभर गहू ओतून पदराशी बांधलेलं चारानं सोडलं आणि सुपात ठेवलं. सूप घेऊन दारात येऊन उभी राहिली. आजूबाजूच्या दारांची भिक्षा घेत गोसावी गुंफाच्या दाराशी आला. गळ्यात रुद्राक्षांच्या माळा, कपाळी भस्माचा टिळा, भगवे वस्त्र आणि खांद्यावर भिक्षेची झोळी. वाढलेले केस, दाढी या साऱ्या वैराग्याच्या अवतारातही त्याचं तेज काही लपत नव्हतं. गोसावी दाराशी आला. भिक्षेसाठी त्याने झोळी पुढे केली. गुंफा त्यात भिक्षा घालणार तोच गोसाव्याने झोळी मागे घेतली. थांब, गोसावी म्हणाला. गुंफा गोंधळली. काय झालं रे बाबा, असं म्हणाली. तशी गोसाव्याने तिच्या घरावरून एक नजर फिरवली आणि झटदिशी तिच्या दाराची पायरी उतरला. माई, तुझ्या घरादारावर वाईट काळाचं ढग जमा झालं. आज श्रावणाचा पहिला दिवस. सारी सृष्टी नव्या चैतन्याने न्हायली. पण तुझं घर अंधाराच्या काळ्या दरीत कोसळताना दिसतंय. तुझ्या सुपातील गहूसुद्धा काळं पडलं. काल रात्रीची आषाढी अमावस्या तुझ्या घरादाराला चांगलीच भोवली, गोसावी सांगू लागला. गुंफाला मात्र यातलं काहीच कळेना. ती सुपाकडे पाहू लागली. गहू तर चांगलं होतं, मग याला काळं कसं काय दिसलं? ती काही बोलणार इतक्यात ज्ञानबा तिथं आला. ज्ञानबाचा देव, धरम, गोसावी, बाबा यांच्यावर विश्वास नव्हता. गोसाव्याला पाहताच त्याच्या डोक्यात तिडीक गेली. आला फुकटा दारं हिंडून खायला, असं म्हणत ज्ञानबाने गोसाव्याकडे एक नजर टाकली. तसा गोसावी तिथून निघाला. पण जाताना ज्ञानबाकडे पाहून, आता वाईट शक्तीच तुला दैवी शक्तीच्या दाराशी उभं करेल, असं म्हणाला. माई, लेकरांची काळजी घे. गुंफाला असं सांगून गोसावी निघून गेला.
गोसाव्याचं झालं असलं तर आमच्या पोटापाण्याचं बघा जरा, असं म्हणत ज्ञानबा घरात आला. गोसाव्याच्या बोलण्याने गुंफा भेदरली होती. मनात विचारांचं काहूर पेटलं होतं. पण नवऱ्यापुढे काही चालेना, म्हणून ती गप्प घरात आली. सकाळची सारी कामं उरकून तिनं आपला मोर्चा 2 जुळेपडे संध्याकाळनंतर बाहेर ठेवायची नसतात, या विचाराने ती तडक उठून बाहेर आली. पटापट रशीवरचे कपडे काढू लागली. अरे, शांतारामची पॅन्ट कुठे गेली? हिथंच सुकत तर लावली होती. पॅन्ट शोधायला तिने इकडे तिकडे पाहिलं, पण कुठेच दिसेना. वाऱ्या पावसाचे दिवस आहेत, वाऱ्यानं पडली असेल कुठं, असं म्हणून ती पुन्हा घरात गेली. संध्याकाळचे 7 वाजत आले. दिवाबत्ती करून गुंफा शांतारामची वाट पाहू लागली. बराच वेळ झाला तरी शांताराम घरी आला नाही, म्हणून गुंफा ज्ञानबाला त्याला शोधायला बाहेर पाठवणार. इतक्यात शांताराम घरी आला. इतका येळ कुठं होतास र? गुंफाने विचारलं. पण काहीच उत्तर न देता शांताराम घरात निघून गेला. खेळून दमला असेल, असं म्हणून गुंफानं थोडं दुर्लक्ष केलं. पण घरात नुसता धिंगाणा घालणारा, मस्ती करणारा शांताराम अचानक इतका गप्प कसा काय बसू लागला, याचं ज्ञानबा व गुंफा दोघांनाही आश्चर्य वाटलं. रात्र जशी जशी चढू लागली, शांतारामचा विक्षिप्तपणा वाढू लागला. एका कोपऱ्यात बसून शांताराम खुणशी नजरेने घरातल्या सगळ्यांकडे पाहू लागला. गुंफाला पोराचं विचित्रपण जाणवलं. दृष्ट भरली असेल, या आशेनं तिने पोरावरून मीठ मोहरी उतरवली आणि चुलीत टाकली. तशी घरभर ती दृष्ट तडतड वाजल्याचा आवाज घुमला आणि तिचा जळका वास नाकाला नकोसा झाला. ज्ञानबाचा कधीच डोळा लागला होता. दोन्ही जुळी पोरं निजली होती. गुंफाने शांतारामला कुशीत घेतलं आणि थोपटवत झोपवू लागली. काही वेळाने तिचाही डोळा लागला. घराच्या भोवती काळाकुट्ट अंधार पसरला होता. वातावरण इतकं शांत झालं होतं का रातकिड्यांचा आवाजसुद्धा कानात घुमत होता. अचानक गुंफाला आपल्या घराच्या दिशेने एक आकृती येताना दिसली. एका लहान पोराची आकृती. कोण होता तो? शांताराम? हो, शांतारामच होता. पण त्याचा चेहरा असा का दिसत होता? गुंफाने थोडं जवळून पाहण्याचा प्रयत्न केला आणि तिचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. शांतारामच्या चेहऱ्यावर जागोजागी जखमांचे व्रण होते. नाक अर्धवट सडून गळाल्यासारखं दिसत होतं. डोळ्यांच्या जागी फक्त खोबण्या, त्यातूनही लाल भडक रक्ताची धार वाहत होती. शांतारामचा हा अकराळ विक्राळ अवतार पाहून गुंफाने किंचाळी फोडण्याचा प्रयत्न केला, पण आवाज फुटेना. शांताराम तिच्या अधिक जवळ आला आणि विक्राळ हसत त्याने त्याचे दोन्ही हात पुढे केले. त्याच्या दोन्ही हातात लटकताना दिसली तिची जुळी पोरं. गुंफाने एकच टाहो फोडला आणि ती जोरात किंचाळली. तशी ती जागी झाली. स्वप्न होतं तर, घामाने भिजलेलं तोंड पुसत गुंफा म्हणाली आणि तिचं लक्ष कुशीत झोपलेल्या शांतारामच्या दिशेने गेलं. पुन्हा एकदा काळजात चर झालं. शांताराम त्याच्या जागेवर नव्हताच. आता तिची जुळ्या पोरांच्या दिशेने पाहण्याची हिम्मत होईना.
जीव मुठीत धरून तिने जुळ्या पोरांच्या दिशेने पाहिलं. शांताराम मांडी घालून, मान खाली वाकवून दोन्ही पोरांच्या डोक्याजवळ बसला होता आणि त्यांच्या जावळांमधून हात फिरवत होता. हळूच मान वर करत त्याने आईकडे पाहिलं. त्याची ती आधाशी नजर गुंफाच्या काळजात घर करून गेली. तिने झटकन शांतारामला मागे सारलं आणि पोरांचं अंथरूण खरकन जवळ ओढून घेतलं. कोपऱ्यात गेलेला शांताराम चेहऱ्यावर एक विचित्र हास्य आणत हे सारं पाहू लागला. शांतारामचं हे असं विचित्र वागणं, त्यात हे दळभद्री स्वप्न, या साऱ्याने गुंफा खूपच घाबरली. भेदरलेल्या हरणीसारखी तिने सारी रात्र जागून काढली आणि या सगळ्यांपासून अनभिज्ञ असलेला ज्ञानबा दमून गाढ झोपला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी गुंफा लवकर उठली. तिन्ही पोरं झोपलेली होती. काल रात्रीचा मनात आलेला काळा प्रकार तिने झटकून टाकला आणि नव्या आशेने कामाला लागली. पण बराच वेळ झाला तरी अजून तान्ही पोरं दूध प्यायला कशी उठेना. म्हणून ती पोरांजवळ आली आणि झोपलेल्या दोन्ही जुळ्या पोरांच्या डोक्यावरून मायेनं हात फिरवू लागली. आणि त्याचवेळी तिच्या लक्षात आलं, दोन्ही पोरांचं अंग तापाने फणफणलं आहे. तापाच्या गुंगीत पोरांना झोप लागली आहे. अचानक पोरं आजारी कशी काय पडली? गोसाव्याचं बोलणं, कालचं स्वप्न, ही सारी चक्र तिच्या डोक्यात फिरू लागली. गोठ्यात काम करणाऱ्या ज्ञानबाला तिने हाकाटी केली. तापलेली पोरं पाहून ज्ञानबा तालुक्याला जाऊन लगेच डॉक्टर घेऊन आला. औषध पाणी झालं. दिवसभर ज्ञानबा आणि गुंफा आलटून पालटून दोन्ही पोरांच्या डोक्यावर मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या ठेवत होते. पण ताप काही कमी व्हायचं नाव घेईना. पोरं दूधही पीत नव्हती. रडून रडून त्यांचे घसे कोरडे पडले होते. आणि शांताराम, तो मात्र त्याच्याच धुंदीत एका वेगळ्याच जगात असल्यासारखा रमत होता. रात्र चढू लागली. श्रावणात पडलेल्या पावसाने सारं वातावरण शांत झालं होतं आणि गुंफाच्या घरावर मात्र दुःखाचे आणि चिंतेचे ढग जमा झाले होते. रात्र जशी जशी चढू लागली तशी तशी दोन्ही जुळी पोरं खूपच बिथरली. दोघांनी डोळे पांढरे केले. गुंफा व ज्ञानबा हतबल होऊन हे सारं पाहण्यापलीकडे काहीच करू शकत नव्हते. एकच टाहो फुटला. दोन्हीही जुळ्या पोरांनी मान टाकली. गुंफाचं घर आक्रोश आणि रडारड यांनी भरून गेलं. आषाढी अमावस्येला नेमकं काय घडलंय? गुंफाच्या घरावर हे कसलं संकट कोसळलंय? त्या दिवशी खेळून जो घरात आला तो शांताराम एकटाच होता की त्याच्यासोबत घरात आलंय अजून कोणी? आणि तो गोसावी, वाईट शक्तीच आता तुला दैवी शक्तीच्या दाराशी उभं करेल. काय अर्थ होता या वाक्याचा? हे सारं जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका आपल्या आदेश या मराठी भयकथेचा भाग 2.